संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। विशेषतः जे दिव्यांग बांधव आहेत, विधवा महिला आहेत, वृद्धापकाळ योजनेचे लाभ घेत आहेत किंवा श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहेत, अशा सगळ्यांसाठी आज एक उपयुक्त माहिती आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मोठी खुशखबर सांगणार आहे। डिसेंबर महिन्याचा हप्ता अजून अधिकृतपणे शासन निर्णयानुसार जाहीर झालेला नसला तरी सुद्धा हे अनुदान आज थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। हे नेमकं कसं शक्य आहे, यामागचं कारण काय आणि हा हप्ता डिसेंबरचा असेल की नोव्हेंबरचा, हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाडक्या माहिती योजनेची या YouTube चॅनलवर। जर तुम्ही आज पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करून टाका, व्हिडिओला लाईक द्या आणि ही माहिती इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवा, म्हणजे शेअर करायला विसरू नका। चला तर मग आजच्या महत्त्वाच्या विषयाकडे वळूया। आता बघा, गेल्या जवळपास 2 महिन्यांपासून अनेक लाभार्थ्यांचं अनुदान म्हणजेच पेन्शन खात्यात आलेलं नाही। नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही महिन्यांचे हप्ते अजून सुद्धा प्रलंबित आहेत। विशेषतः नोव्हेंबर महिन्याची पेन्शन येऊन तब्बल 2 महिने होत आले तरी सुद्धा ती रक्कम मिळालेली नाही। निराधार बांधवांसाठी हे अनुदान किती गरजेचं असतं हे वेगळं सांगायला नको। रोजच्या औषधोपचारांचा खर्च असो, दवाखान्याची गरज असो किंवा घरातील इतर अत्यावश्यक कामं असोत, या सगळ्यांसाठी ही रक्कम अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट आहे। म्हणून प्रत्येक लाभार्थी या निधीची अतिशय आतुरतेने वाट बघत असतो। तर मंडळी, अशा परिस्थितीतच आता एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली। आजची तारीख बघा, जानेवारी महिना सुरू झालाय, नवीन वर्षाला सुरुवात झाली आणि याच नव्या वर्षात आजच्याच दिवशी आपलं प्रलंबित अनुदान खात्यात जमा होणार आहे। ही माहिती मी अंदाजाने सांगत नाही तर ठोस आधारावर सांगतोय, आणि तो आधार काय आहे हेही मी तुम्हाला थोड्याच वेळात स्पष्ट करणार आहे। आता मुद्दा असा आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे अनुदान अजून बाकी आहेत। नोव्हेंबर महिन्यासंदर्भात जो शासन निर्णय आहे तो आधीच ऑक्टोबरमध्ये जाहीर झाला होता, हे आपल्याला माहितच आहे। त्यानंतर पुन्हा एक शासन निर्णय नोव्हेंबर महिन्यात काढण्यात आला, म्हणजे एकूण 2 शासन निर्णय या कालावधीत झाले होते। या निर्णयांच्या आधारे काही ठिकाणी अनुदान जमा होण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली होती। त्यामुळे याच पार्श्वभूमीवर आता उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात सुद्धा रक्कम जमा होण्याची शक्यता आज मोठ्या प्रमाणात आहे। आता मित्रांनो बघा, यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे। जे पेन्शन जमा व्हायला हवं होतं ते पूर्णपणे सगळ्यांना मिळालंच नाही। साधारणपणे 60 ते 70% लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याचं अनुदान अजूनही मिळालेलं नाही। त्यामुळे त्या महिन्याची रक्कम थकीतच राहिली। त्यानंतर डिसेंबर महिना उजाडला, पण त्या महिन्याचं अनुदानही अनेकांच्या खात्यात जमा झालेलं नाही। म्हणजेच काहींना नोव्हेंबरचाही हप्ता मिळालेला नाही आणि डिसेंबरचाही नाही। आता अशा परिस्थितीत आजच अनुदान येणार असं मी का सांगतोय, हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल। त्यामागचं कारणही मी तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे। त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, सर्व निराधार बांधवांसाठी माझ्याकडे एक अतिशय दिलासादायक आणि आश्वासक बातमी आहे, जी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो, आज जर हे अनुदान तुमच्या खात्यात जमा झालं नाही तर ती खूप गंभीर गोष्ट म्हणावी लागेल। कारण यात फक्त एखाद्या व्यक्तीचा प्रश्न नाही तर सर्व निराधार बांधवांवर होणाऱ्या मोठ्या अन्यायाचा विषय आहे। हे सुद्धा तुम्ही नीट लक्षात ठेवा। जर आज दिवसभरात किंवा किमान दुपारनंतर तरी सरकारकडून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली तर आपण असं समजू शकतो की सरकारचं आपल्याकडे लक्ष आहे, सरकार आपली दखल घेत आहे। पण समजा आज संपूर्ण दिवस गेला आणि तरी सुद्धा अनुदान तुमच्या खात्यात आलंच नाही, तर मग मान्य करावं लागेल की सरकार आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे। आपल्या अडचणी, आपल्या गरजा याबद्दल त्यांना काही कळवळ नाही असं चित्र समोर येतं। मी हे असं का सांगतोय, यामागचं कारणही खूप महत्त्वाचं आहे आणि ते मी तुम्हाला सविस्तरपणे समजून सांगणार आहे। तर आता एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो, कालच लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा जो 1,500 रुपयांचा हप्ता होता तो बहुतांश बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला आणि आजही ज्या काही बहिणी उरलेल्या असतील त्यांच्या खात्यात सुद्धा ही रक्कम टाकण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे। म्हणजे काय, तर नोव्हेंबर महिन्याचं जे अनुदान प्रलंबित आहे त्याची वाटप प्रक्रिया आता प्रत्यक्षात सुरू झालेली आहे। लाडक्या बहीण योजनेचा निधी कालपासून मिळायला लागला, हे एक स्पष्ट संकेत आहे की सरकारकडून थकीत हप्ते सोडण्याची सुरुवात झाली। या संदर्भात सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की पाहू शकता आणि त्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती स्पष्टपणे दिलेली आहे। आता पुन्हा एकदा लक्षात घ्या, लाडक्या बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा निधी कालपासून खात्यात जमा होऊ लागलेला आहे आणि आजही ज्या काही बहिणी उरलेल्या असतील त्यांनाही हा हप्ता मिळणार आहे। तर मग आता प्रश्न पडतो की निराधार योजनेचे जे बांधव आहेत त्यांचं काय? संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो त्यांना आज मिळणार का?
कारण जेव्हा कालपासून इतर योजनेचे विशेषतः लाडकी बहीण योजनेचे लाभ देण्यास सुरुवात झाली आहे, तर संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना हा हप्ता मिळायलाच हवा. त्यामुळे तो काल मिळाला नसेल तरी आजपासून खात्यात जमा व्हायला हवा अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. तर मित्रांनो, जर आजपासून हे अनुदान तुमच्या खात्यात जमा व्हायला लागलं तर एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या की सरकारचं आपल्याकडे लक्ष आहे आणि आपल्या प्रश्नांची दखल घेतली जात आहे. पण समजा आजही निधी आलाच नाही तर हे मान्य करावं लागेल की सरकार निराधार बांधवांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. आपल्या अडचणी, आपल्या गरजा आहे याकडे पाहिलं जात नाही अशी भावना तयार होत आहे. आणखी एक महत्वाची आठवण मी तुम्हाला करून देतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलं होतं की निराधार बांधवांसाठी अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे की दर महिन्याच्या पहिल्याच तारखेला त्यांचं पेन्शन म्हणजेच अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. त्यामुळे आजची तारीख खूप महत्वाची ठरते आणि आज निधी येतो का नाही यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजेच मित्रांनो, आज तारीख 1 आहे, जानेवारी महिना सुरू झालेला आहे, नवीन वर्षाची सुरुवात आहे. त्यामुळे पूर्ण शक्यता आहे की आजपासून सरकार उरलेला निधी खात्यात जमा करायला सुरुवात करेल. तो निधी नोव्हेंबर महिन्याचा असो किंवा डिसेंबर महिन्याचा, जो काही थकीत आहे तो आता या तारखेपासून टाकला गेला पाहिजे. समजा डिसेंबरचा हप्ता आधी टाकला गेला तरी सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा जो निधी बाकी आहे तो आजच्या दिवसापासून जमा व्हायला हवा अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. आता बघा मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही सुद्धा सरकारचीच एक महत्वाची योजना आहे, ज्यामध्ये पात्र लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेतही लाभार्थ्यांना ठराविक अनुदानाची रक्कम दिली जाते. म्हणजे दोन्ही योजना सरकारच्याच आहेत आणि दोन्हींचा उद्देश गरजू लोकांना आर्थिक आधार देणं हाच आहे. त्यामुळे जसं लाडक्या बहीण योजनेचा निधी दिला जातोय तसाच निराधार योजनेचा निधीही वेळेत मिळायला हवा हीच सर्वांची रास्त अपेक्षा आहे. ते अनुदान सरकारच लाभार्थ्यांना देत असतं. म्हणजे लाडकी बहीण योजना असो किंवा संजय गांधी निराधार योजना, या दोन्ही पूर्णपणे सरकारच्या योजना आहेत. या योजनांमधून सरकार पात्र लोकांना ठराविक रक्कम दरमहा आर्थिक मदत म्हणून देते. पण इथे एक महत्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा निवडणुकांचा काळ सुरू असतो आणि आचारसंहिता लागू होते, त्या कालावधीत अशा प्रकारचं थेट आर्थिक अनुदान वाटप करण्यावर काही मर्यादा असतात. कारण हे पैसे सरकारकडून थेट विनामूल्य दिले जातात. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात या योजनांच्या निधीवर काही काळासाठी निर्बंध येतात आणि त्याच कारणामुळे अनुदान वेळेवर मिळण्यात उशीर होतो. म्हणूनच मित्रांनो, नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचं अनुदान थोडंसं रखडलेलं होतं. पण आता परिस्थिती बदलताना दिसते, कारण कालपासून लाडक्या बहीण योजनेचा निधी पुन्हा एकदा लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली. काही बहिणींना तो कालच मिळालेला आहे आणि ज्या काही उरलेल्या असतील त्यांच्या खात्यात आज तो येणार आहे. आता बघा, सलग 1-2 दिवसात लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहेत, याचा अर्थ सरकारकडून थकीत निधी सोडायला थोडी मोकळीक दिली गेली आहे असंच दिसून येतं. अशा वेळी साहजिकच प्रश्न निर्माण होतो की मग संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचं काय? कारण नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासंदर्भात शासन निर्णय आधीच निघालेला आहे. त्यामुळे या योजनेचा निधी आता लवकरच खात्यात जमा होईल अशी ठाम अपेक्षा ठेवायला हरकत नाही. तो शासन निर्णय आधीच झालेला आहे आणि त्यानुसार काही लाभार्थ्यांना अर्धवट रक्कमही जमा झालेली आहे. त्यामुळे उरलेले पैसे प्रत्यक्षात कालपासूनच यायला हवेत असं चित्र दिसतं. जर कालच कुणाच्या खात्यात हा हप्ता आला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की आम्हाला सांगा आणि जर अजूनही आलेला नसेल तरी सुद्धा कमेंट करून सांगा. आज जर खात्यात पैसे जमा झाले तर ते सुद्धा आवर्जून कळवा, कारण आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आणि तो महत्वाचा 2 कारणांमुळे आहे. पहिलं कारण म्हणजे काल लाडक्या बहीण योजनेचा निधी जमा व्हायला सुरुवात झाली. याचा अर्थ आचारसंहितेच्या अडचणीत कुठेतरी शिथिलता देण्यात आलेली आहे आणि म्हणूनच आज निराधार योजनेचे पैसे येण्याची शक्यता सुद्धा जास्त आहे. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की निराधार बांधवांसाठी अशी यंत्रणा उभारण्यात आली की दर महिन्याच्या पहिल्याच तारखेला त्यांचं अनुदान थेट बँक खात्यात जमा होईल. त्यामुळे आजचा दिवस सर्व निराधार लाभार्थ्यांसाठी निर्णायक ठरणार आहे. तर मित्रांनो, आज तारीख 1 आहे, नवीन वर्षाची सुरुवात आहे. अशा वेळी पूर्ण शक्यता आहे की सरकार आजच सर्व निराधार बांधवांचे जे काही थकीत पैसे आहेत ते खात्यात जमा करायला सुरुवात करेल. डिसेंबरचा हप्ता आला नाही तरी किमान नोव्हेंबर महिन्याचा उरलेला निधी तरी आज जमा व्हायला हवा. ही खरंच सगळ्यांसाठी आनंदाची बातमी ठरू शकते. तुमच्या खात्यात आज हे अनुदान किंवा पैसे जमा झाले असतील तर कमेंट करून आम्हाला कळवा. आणि या व्हिडिओमध्ये मी जे मुद्दे मांडलेत ते तुम्हाला योग्य वाटतात का याबद्दल सुद्धा तुमचं मत जरूर लिहा. व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा आणि अशीच महत्त्वाची माहिती मिळण्यासाठी चॅनलला सपोर्ट करत राहा. आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.